नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्यासंदर्भात प्रलंबित पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे। बीड जिल्ह्यात सन 2023च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयाचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आले आहे। तरी उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयाचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करावे असे निर्देश आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहे। पीक विमा कंपनीने अंबाजोगाई, परळी सहकारी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये कोणतेही कारण न दाखवता शेतकऱ्याचे विमा अर्ज नाकारल्याने निदर्शनास आले आहे। असे असून कोणतेही तांत्रिक कारण किंवा सबब न देता ते सर्व विमा कंपनीने मंजूर करून घ्यावे। त्या शेतकऱ्यांना देखील प्रलंबित पीक विमा 31 ऑगस्ट पूर्वी वितरित करण्यात यावे असे निर्देश श्री मुंडे यांनी आज दिले आहेत।